हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आपल्या लाडके सिद्धीचा वाढदिवस आणि हे बघा बरंच सामान मी घेऊन ठेवलेलं आहे आणि काही राहिलं आहे घ्यायचं जे आता जाणार आहे ना. आज शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि त्यामुळं बाहेर इतकी गर्दी आहे ना, तरी पण आम्हाला जे भेटेल ते आता आणणार आहे. आणि चला, खूप छान व्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. तर भेटू आपण पुन्हा. वीडियो में ते खुश दिसते तो मग घ्यायचं. पहला प्रेजेंट मिल गया. प्रेझेंट ते बी आहे तुझं बघ. ते पण तुझं आहे ना बेटा. आताच ओपनिंग करायची का ते लगेच ओळखू येऊन जाईल सगळ्यांना काय आहे त्याच्यात ते. चला चला, आपल्याला लेट होतं. तर मंडळी, इथे आम्ही पावभाजी आणि व्हेज पुलाव नाही का ऑर्डर केलेला होता आमच्या सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी. तर तो आम्ही ऑर्डर आता घ्यायला आलेलो होतो आणि खूप गर्दी होती. पाथर्डी फाट्यापासनं खूप खूप गर्दी होती, कारण शिवजयंती असल्यामुळे. झालंय आता ह्याच्यामध्ये हे मगाशी घेऊन हिंडत होते, ते लय विचित्र दिसत होतं. हातामध्ये डबा घेऊन हिंडत होते, कसं वाटत होतं ते. आता फक्त काय राहिलं, आता घ्यायचं लादी पाव घ्यायचा, अजून केक घ्यायचा आहे, समोसे घ्यायचे, सिद्धीच्या फरमाईशवर बऱ्याच गोष्टी घ्यायच्या. चला, कोणतं बघतो. हो, काय सुंदर केक आहे. हा ना, वेगळं पण मग आपल्याला थोडं मोठं पाहिजे. घेतला होता मागच्या वेळेस, हा नाही का? मग तेच बोलले ना, टेस्ट खूप छान आहे त्याचा. कोणता घ्यायचा मग? तर हे खूप सुंदर असं शॉप आहे. पहिल्यांदाच आम्ही गेलेलो इथे. यांना कोणीतरी सांगितलं होतं, सिद्धीच्या पप्पांना, की ते खूप रिजनेबल आणि खूप चांगले असे केक मिळतात आणि ते पण प्युअर व्हेज. तर म्हणजे त्यामध्ये कुठे अंडा वगैरे काही यूज केलेलं नसतं आणि खूप छान केक होता. आणि आणल्यानंतर म्हणजे तिथं गेल्यावर आम्ही इतकं कन्फ्यूज झालो, कारण इतक्या व्हेरायटीज होत्या ना. मग सिद्धीने कमसे कम 4 ते 5 वेळा चेंज केलं. मला हा नाही तो पाहिजे, तो नाही तो पाहिजे. पहिले मी अर्धा किलोचं घेणार होतो, मग जेव्हा समोर गेलो तेव्हा कळालं तिथे 1 किलोचा पण होता. 400-500च्या रेंजमध्ये होता. तर म्हटलं मेंबर जास्त आहेत माझे इथं, म्हणजे मी ज्या सोसायटीत राहते तिथे पण भरपूर जण येणार होती, लहान मुलं वगैरे, बायका. तर म्हटलं मग मोठाच केक घेतलेला बरा. तर मग हो नाही करत करत आम्ही एक केक डिसाईड केलेला, जो तुम्हाला पुढे दिसेलच. तर खूप सुंदर असा, टेस्टला पण खूप छान केक होता. छान आहे सगळे केक, एक नंबर आहे. पण व्हेरायटी आहे. कोणता? हा ओरिओवाला. हा फायनल. तुला हा नाही आवडला? क्वांटिटी जास्त आहे हा, आणि दिसायला छान आहे. हा पण सुंदर आहे. हे बघ ना, व्हाईट बघ ना किती सुंदर आहे. अगं वाईट हा ठीक आहे है ना. होय, हा कसा वाटत? वेगळा आहे थोडासा ना. काय करायचं दीदी? ठीक आहे, वाईट ओके, फिक्स. चलो, कोणतं? 2 नंबर. ते कसं थोडं व्हेरायटी छान दिसते. ते नाही केवढं आहे पण ते फोम, ती चमकीचं नाही का, ते असं उडवतात चमकी, ते आहे का विचार? फटकन वाजतं ते असं फटकन. काही ज्यादा चलत आहे. झालं. समोसे राहिले. समोसा कुठे घ्यायचा आपल्याला? तर इथे मी आणि सिद्धीने एकदम वेळेवर डेकोरेशन केलं होतं. 7-7:30चा टायमिंग होता आणि मला तेवढे 7 वाजले होते. तिकडनं बाहेरनं सगळं समोसे वगैरे, पावभाजी सगळं घेऊन यायला खूप वेळ झाला. तर आम्ही दोघी मायलेकीने खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. इथं तुम्हाला फक्त म्हणजे हे पडदे वगैरे लावले तेच दिसतील. पुढे जेव्हा केक वगैरे कट करेल तेव्हा दिसेल. डेकोरेशन खूप सुंदर झालं आणि सिम्पल पद्धतीने झालं आहे. 500 रुपयाच्या आत मी सगळं सामान आणलेलं डेकोरेशनचं आणि ते सक्सेस झालं. मला खूप आवडलं. तुम्हाला पुढे दिसेलच. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बस चालेल. बंद हे करा, साईडला काय ती जळतं वापस ते. नाही जळत. बस लागते.
तेच भीती वाटते. एका याच्यात फोटो काढ, दुसऱ्या याच्यात फोटो काढ ना त्याच्यात. फोटो काढून घेऊ. हे नाही टाकलं का नाना? काय नाही. 1 रुपयाचा सिक्का. काय नाही त्याला दे. हे आहे पप्पाकडे. 1 रुपयाचा. सोनं टाकून तरी चालतं, काही काही पण चालतं. हॅपी बर्थडे सिद्धिका. भारी बनवलं रे. सिद्धिका तू दे इथे. इकडे ठेवते पप्पा. Yes. लय मोठं गिफ्ट असलं आहे. ए पाहिलं घे काय बघितलं कसं घरून बोलून आणलं त्यांनी. स्पेशल पण छान बनवलंय ते. मैत्री फोटो काढ बाळा. राजा महाराजांच्या फोटो काढ तू, फोटो काढ. वहिनी फोटो काढा, फोटो काढा, मी शूटिंग काढून काढा. त्याला तिचा पण काय आपल्या बघ बेटा समोर. तू चांगले घेतले. रेणुका बघ फोटो काढते मी. बघ बाळा इकडे बघ. थांब यायचं पहिलेच चालू बघ इकडे. सिद्धी बघ आता हे तुम्ही याच्यातच सेव्ह करायचे. हा जा. तुझं नाव काय? राणे. राणे. हा ते लक्षातच नाही राहिलं. नाही ठीक आहे, चांगलं. आणि ते रिंग लाईट कशासाठी आणली आपण? रिंग लाईट लाव ते ना. कर पहिले तर लेकर कंटाळलं. धरा वहिनी असं. बघ राणी इकडं बघ इकडं. तिथे इकडं. नाही सगळे वेगवेगळे बघा, एक काही सोबत नाही. जा बा तुम्ही पण उभे राहा, एक एक फोटो काढ. हे तर राहतच नाही. ए छोटू राह रे तू उभा. चला करायचं आता. अरे ते किती जळतंय. फुक बेटा ते पहिलेच लावून घे. फुकून घे. सरका सरका. ते पूर्ण अजून जळतच आहे ते. या फोटो काढ. खाली जळालं. हे जळतं. व्हिडिओ काढा. दे इकडे मी काढते. तुझं काय नाही. ते मी काढते. जा बा सोबत जा ना दीदी जोड. जा जा बा. जा बा. हे बाई दीदी जाते. हो सेव केलं. तरी पण एकदा करून घे. माणसाला काट कट कर. थोडा थोडा लय नका चेहरा भरू कारण फोटो काढायचे तिचे. जा ना बाळा जा. ए दीदी आराधना काढून एक फोटो. एक काम करा, हे ज्ञात येते केक आणा, ते त्यांना उशीर होते. केक ज्ञात तिकडे ते नेऊ का आता? कापून. चाल ना दीदी. चालेल तुला फोटो काढून बैठ. थांबा थांबा, ते त्यांना चालू द्या एकदा ते. म्हणजे मग मी तिकडे नेते. तुमचं झालं तो तो बघलाय छोटा आहे. कसा होता ग केक? छान होता. समोसा आवडते ना? समोसा आवडते ना? समोसा आवडते.